बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आजच्या या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला मुंबई तक या वाहिनीचे आभार मानायचे, कारण सध्याच्या महाराष्ट्राच्या अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये थेट जनतेमध्ये जाऊन जनतेचा कौल जाणून घेण्याची कुठलीही वाहिनी ही हिम्मत करत नाही, किंवा तो कौल टेलिव्हिजनवर लाईव्ह दाखवण्याची हिम्मत करत नाही। याच्या मागे काय गौडबंगाल असेल तुम्हा सर्वांना कळते, तुम्हा सर्वांना माहित आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवाचे विलास आठवले जर सोडले, न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा या वाहिनीला जर सोडलं, त्यांनी संबंध मुंबई काय ठाणे काय सर्व काही पालथा घालायला सुरुवात केलेली आहे, आणि त्यांचा कौल मी तुम्हाला मागे एकदा दाखवला देखील होता। पण न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा या वाहिनी व्यतिरिक्त कोणीही कुठलीही वृत्तवाहिनी सध्या तशी हिम्मत करताना आपल्याला दिसत नाही। आणखी एक अपवाद मी सांगू शकतो राहुल कुलकर्णींचा। राहुल कुलकर्णी हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, जरी एबीपी माझावर असलं तरी त्यांचं एक स्वतःचं अस्तित्व आहे, त्यामुळे राहुल कुलकर्णींचे त्यांचे देखील विशेष आभार। काल सहजच माझ्या पाहण्यामध्ये अमरावती मधून एक व्हिडिओ आला, मुंबई तकचा व्हिडिओ आला, आणि ती होती थेट जनतेमधून जनतेचा कौल जाणून घेण्याची ती एक मुलाखत होती। अनेक शिकली सवरलेली माणसं, अमरावतीकर मी म्हणेन, वकील होते, त्यात काही डॉक्टर होते, काही शासकीय कर्मचारी होते, काही विद्यार्थी होते, काही शेतकरी देखील होते, काही महिला भगिनी होत्या। यांचा ज्यावेळेस त्या रिपोर्टरने कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तो सारा कौल मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोच आहे। पण महत्वाचं हे आहे, ते शहर होतं अमरावती, आणि अमरावती जिल्ह्याचं राजकारण काही वेगळं सांगायची गरज नाही। अमरावती जिल्ह्याचं राजकारण सध्या फक्त हनुमान चालीसा आणि हनुमान चालीसेवरच फिरतंय। मला आज तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी तुमच्या सर्वांच्या नजरेसमोर घेऊन यायच्या आहेत। तुर्तास तुम्ही हा एकदा व्हिडिओ पहा। या संबंध व्हिडिओमध्ये, त्या मुंबई तकच्या व्हिडिओमध्ये जनतेने नेमका काय कौल दिलाय बरं, याच्यामध्ये सर्व गट समाविष्ट आहे, विद्यार्थी देखील आहेत, महिला देखील आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, शासकीय कर्मचारी आहेत। नेमक्या यांच्या भावना काय होत्या एकदा तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या, त्यानंतर पुढे मी माझं विश्लेषण करतो। खासदार निवडून द्या तुम्ही, की सामान्याचे काम केले पाहिजे, अडीअडचणले आरोग्यासाठी याच्यासाठी तो खासदार धावला पाहिजे, नाही तर खासदार मले पान फुलावा असा खासदार पाहिजे नाही। आजचा जो सरकार आहे त्या सरकारनं काय केलं, महिलांसाठी काय केलं, जो उज्ज्वला गॅस आले तो गॅस दिला, त्याच्यापर्यंत तो हे काढून घेऊन राहिला, 950 रुपये देऊन राहिला, त्याच्यात सबसिडी जमा नाही होऊन राहिली। मोदी सरकारनं काय म्हटलं आहे की महिलांसाठी 2000 रुपये दर महिन्याला देऊ। एका आपल्या संजय गांधी निराधारचे गरीबाला पैसे नाही पुरत, तर 2000 काय देणार आहे। खरं पाहिलं तर संपूर्ण बजेट जो आहे महिलांचा तो बिघडलेला आहे। आधी जे गॅस सिलेंडर होतं ते 550 ते 600 रुपयाचं होतं, आज 950 रुपयाला सिलेंडर टेकला आहे। एक सर्वसामान्य, आणि तुम्ही म्हणताय खासदार कसा पाहिजे, खासदार देवापेक्षा लोकांवर जास्त खर्च करणारा पाहिजे। जर त्यांनी करोड रुपये शिवपुराणवर खर्च केले, माझा शिवपुराणला विरोध नाही आहे, पण तेच जर एखाद्या शेतकऱ्याच्या आत्महत्याग्रस्त मुलांना शिक्षणासाठी दिले असते तर त्याच्यासाठी ते खूप चांगलं झालं असतं। शिवपुराण करून हे महिला घरी करतात, शिवपुराण देवपूजा घरी करतात, म्हणून हे दाखवायची काही गरज नाही आहे। पहिले तर विकास कामाकडे खासदारांनी लक्ष दिले पाहिजे, त्यानंतर जे आपले स्टंट आहे ते केले पाहिजे। माझा कोणालाच विरोध नाही आहे, माझा खासदाराला विरोध नाही आहे, कोणालाच विरोध नाही आहे, पण मी जे सत्य परिस्थिती आहे तीच सांगत आहे। सध्याचं केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे, हे सरकार जनताविरोधी, शेतकरी विरोधी धोरणाचा अवलंब करून शेतकऱ्याच्या विरोधामध्ये सर्व काही चालवलेलं आहे। ज्या राज्याची ओळख एक चांगली होती ती आता शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणून ओळख होत आहे, हे खूप खेदाची मोठा मुद्दा आहे। आणि मला वाटतं या निवडणुकीमध्ये नैतिकता हा सर्वात मोठा मुद्दा महाराष्ट्रात तर राहणार आहे। मला तरी असं वाटते की जे आपले मेन जे मुद्दे होते, प्रमुख मुद्दे होते, जसं की आता मेळघाट जर का पाहिलं, मेळघाटामध्ये आजही परिस्थिती अशी, आरोग्याची परिस्थिती अशी आहे की अनेक बालक जे आहे ते कुपोषणाने बळी ठरत आहे, त्यांना योग्य पोषण आहार नाही आहे, आणि तिथले जरी जे मुलं आहेत त्यांना जे शैक्षणिक जो दर्जा आहे तो अजून खालवलेला आहे, रस्त्याची कनेक्टिव्हिटी नाही आहे। अनेक ज्या सामाजिक संघटना आहेत ते साध्या लाईनीसाठी, या आज 70-75 वर्षानंतरही साध्या लाईनीसाठी जे आहे संघर्ष चालू आहे त्यांचा, एवढी परिस्थिती आहे। मला असं वाटते की आज कोट्यावधी जो खर्च जो आहे तो शिवपुराण, जसं मॅडमनी म्हटलं शिवपुराणवर झाला, मला असं वाटते की त्यापेक्षा तुम्हाला जर का राजकारणच करायचं, तुम्हाला जर लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला एक बूम पाहिजे आहे, तर तो बूम तुम्ही एखादी रोजगारासंबंधी जर का तुम्ही एखादं चांगलं कार्यक्रम ठेवू शकता, आरोग्यासंबंधी तुम्ही कार्यक्रम ठेवू शकता, या माध्यमातून लोकांच्या घरोघरी तुम्ही पोहोचून जे आहे ते एक चांगलं जे तुमची एक
प्रतिमा जी आहे लोकांसमोर उभी करू शकते आणि नक्कीच त्याचा फायदा होईल. सांगायचं म्हणजे राजकारण जे आहे शासनाचा खूप मंदपणा आहे. कोणतेही कामं करायसाठी तो खूप मंदपणा आहे. त्यांचा प्रोसेस जी आहे खूप स्लो आहे. त्यांना आता 2019ची जी भरती होती ते 21मध्ये घेतली आणि 2023 मार्च एप्रिलमध्ये जे पोलीसमध्ये लागले किंवा कोणी क्षेत्रात जे लागलेली मुलं आहेत त्यांना आज वर्ष खतम होत आहे, पण त्यांना जॉईनिंग तर सोडा, त्यांना ट्रेनिंगला नाही बनवण्यात आलं. याच्यामुळे बेरोजगार जास्त वाढत आहे आणि हा मुद्दा कोणत्याही कार्यात असो किंवा कोणतेही कामं करण्यात असो त्यांचा खूप जाऊन राहिले. मग डायरेक्ट भाजपलाच मतदान केलं तर काय होईल? शेवटी एक सुनिश्चित सरकार देणं आणि सुनिश्चित सरकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विकासाची गंगा येणं शक्य नाही. कारण की आज काही झालं तरी तिरकम कार्यक्रम चालू आहे. आत्ता 2 दिवसापूर्वीचा विषय चालू होता की पुण्याला अजित पवारांनी 800 कोटी रुपये दिले, चंद्रकांत पाटलांनी 400 कोटी दिले होते, त्याच्यावर स्टे दिला. अशी जी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या आमदाराची ओरड सुरू आहे की आम्हाला आजही अजित पवार अर्थमंत्री असल्यानंतर निधीचं वाटप समसमान होत. संपूर्ण प्रक्रियेकडे पाहून आम्हाला असं वाटते की आम्हीच मूर्ख आहोत आणि खरंच आहोत. कारण महत्त्वाचे मुद्दे बाजूला सोडून दिले. आरोग्य महत्त्वाचा मुद्दा आहे, शिक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे, भ्रष्टाचार महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही. जातीभेदाचं राजकारण चालत आहे एवढ्या वर्षापासून, कोणीच बोलत नाही. पक्ष कोणताही असो, मी सरकारी कर्मचारी या नात्याने मी कोणाच पक्षाला वाईट म्हणणार नाही. परंतु माझं असं मत आहे की आम्ही जे विश्वासार्हता दाखवतो, ज्या पक्षाला मतदान करतो आणि तिकडे जाऊन मग मिलीभगत होते, हे चुकीचं आहे. जसं वकील साहेबांनी मांडलं की नैतिकता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण नैतिकताच ढासळली ना. कारण आपण आतापर्यंत मूर्खच बनत आलो ना, आताही मूर्खच बनत आहो. मग हे प्रश्न आपले सुटतच नाही. प्रामुख्याने आपलं कसं 370 हटवली आणि तिकडे राम मंदिर बांधलं, याच्यावर आपलं लक्ष फोकस होऊन जाते आणि मेन मुद्द्याकडे आरोग्य शिक्षण राहूनच जाते. कुठेही पाहा ना तुम्ही, एवढं 1971च्या आकृतीबंधानुसार सरकारी कर्मचाऱ्याचे पद भरले गेले. कोण बोलणार? अरे माझ्याच जवळ 2-2 चार्ज आहे. आम्ही पर्यायानं शासनाचा एका जणाचा पगार वाचून राहिलो. पद कधी भरणार? काय पपलूस मिट्टूच द्यायचा काय मग शासनानं आम्हाला? मग आमचंही वोटिंग आहे ना, आम्ही वोटिंग करतो ना. आम्ही बोलत नाही याचा अर्थ हा थोडी आहे. आमचंही कुठे तुरी चुकते. निश्चितच जे जनसामान्यांचं भावना आहे ती उद्धव ठाकरे यांच्यासोबत सिंपती आहे. तो गट यावेळेस भारी पडेल असं निश्चित वाटते. तुमचा एक प्रश्न होता की अमरावती जिल्ह्यात काय काय झालं आणि काय काय राहून गेलं. या जिल्ह्यात हनुमान चालीसा म्हणून झाली, भोंगे वाटून झाले, शिवपुराण झाली, दहीहंडी झाली, होळीचे रंग लावून झाले, मन की बात झाली. या जिल्ह्यात राहून गेला तो विकास राहून गेला. या जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार राहून गेला. या जिल्ह्यातील संत्रा निर्यातीचा प्रश्न हा जाग्यावर राहून गेला. या जिल्ह्यातील सोयाबीनचा प्रश्न हा 20 वर्षापूर्वीचे भाव होते तेच भाव आजही आहे. ते सोयाबीनच्या भावाला भाव देणे राहून गेले. सोयाबीन सोडलं तर शेतकऱ्यांचा कापूस हा शेतात राहून गेला ते एवढं राहून गेलं. 370 हटवलं, इथं एक सर्वसाधारण माणसाला त्याचा काहीच फरक पडणार नाही आहे. कारण कसं आहे, एक राज्य ज्या राज्यात जी जनता राहत होती त्यांनी निवडून दिलेलं एक सरकार भेटलं होतं. ते सरकार कुठं आहे? 7-8 वर्षापासून कुठं आहे? तुम्ही इलेक्शन का घेतलं नाही? 370 हटवली तर इलेक्शन का नाही घेतलं तिथं? म्हणजे तिथल्या जनतेवर तर तुम्ही आपली हुकुमशाही लादवली. म्हणजे काय, त्याचा सर्वसाधारण माणसाला काहीच फरक पडणार नाही. 370 हटवल्याचं सर्वसाधारण माणसाला काहीच फरक पडणार नाही. फरक पडला त्यांना मागील 6 ते 8 वर्षापासून आपले मुद्दे त्यांच्या सरकारपर्यंत किंवा आपल्या प्रतिनिधीजवळ पोचवतच नाही आले. त्यांचे सगळे डेव्हलपमेंटचे मुद्दे, बेरोजगारीचे मुद्दे, आरोग्याचे मुद्दे तसेच राहिलेले आहेत. तर म्हणजे 370चा काय फायदा झाला? काहीच. खरं तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला अमरावतीकरांचे विशेष आभार मानावेसे वाटतात. कारण ज्या प्रकारे अमरावतीकर व्यक्त झाले, भर रस्त्यात भर कॅमेऱ्यासमोर अमरावतीकरांनी आपल्या भावना व्यक्त करताना तो जिगरा दाखवला, ती हिंमत दाखवली. असं धारिष्ट्य दाखवणं देखील एक काळाची गरज आहे. सध्या कोणी बोलत नाही. सध्या तुम्ही समजू शकता, मीडिया देखील पब्लिक मध्ये फिरत नाही. मीडियाने फिरावं, जसं तुम्ही अमरावतीत फिरला तसं मीडियाने देखील फिरावं. त्यांना कळेल महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रतिक्रिया काय आहे. त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या बोलण्यातून ती आग, ती चीड दिसते. अमरावतीकरांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या डोळ्यातून देखील ती आग दिसली. अमरावतीकर फक्त एक शीत आहेत. त्या सबंध भातामधलं, करपलेल्या भातामधलं एक शीत आहेत. उभा भात करपलेला आहे. उभ्या भाताला तुम्ही पहा, तो करपल्याचा वास आलेला आहे. तुम्ही जर महाराष्ट्रभर फिरलात तर तुम्हाला सबंध महाराष्ट्रामध्ये अमरावतीत आहेत तशाच प्रतिक्रिया मिळणार. फिरा, तुम्ही जनतेमध्ये फिरा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, खेडोपाड्यांमध्ये, गावागावांमध्ये फिरा.
अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 10 वर्षानंतर गुढे खासदार होते, 10 वर्षानंतर वडसूळ खासदार होते. शिवसेनेचे इथे कायम आमदार खासदार निवडून आलेले आहेत. पण लक्षात घ्या, या अशाही परिस्थितीमध्ये एखादा अपक्ष खासदार कसा निवडून येतो याच्या मागे अनेक कारण आहेत. आज आनंदराव वडसूळ नेमके तिथे कशासाठी आहेत, गटामध्ये काय करतायत, गटामध्ये जाऊन त्यांना काय मिळणार आहे, हा आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा नाही. खऱ्या अर्थाने या संबंध या कांडामध्ये आनंदराव वडसूळ यांनी काय डोकं लावलं आणि गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, हा आजतागायत मला पडलेला एक कोडा आहे. संशोधनाचा विषय आहे हा. पाहूयात नंतर कधी याच्यावर आपण उहापोह करूच. पण लक्षात घ्या, भाजपाच्या या पाळीव बंटी बबलीचा समाचार घेण्यासाठी खऱ्या अर्थाने मी आज तुमच्या सर्वांसमोर आलोय. या पाळीव बंटी बबलीला अचानक हिंदुत्वाची उबळ आली. यांचा कुठला तो पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष, ज्याचं त्या बडनेराच्या बाहेर अस्तित्व नाही. विशिष्ट काही कार्यकर्ते ह्यांचे याच्यावर एक खासदार कसे निवडून आणतात. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2009चा काळ असेल, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यांचा युवा स्वाभिमान पक्ष, आणि त्यानंतर अचानक यांच्या जात प्रमाणपत्रांचे धिंडवडे निघू लागल्यानंतर अचानक यांना भारतीय जनता पक्ष जवळचा वाटू लागला. आणि नंतर ती गाडी जी वळाली ती तिकडेच वळाली. त्यानंतर उभ्या महाराष्ट्राने पाहिलं कशा प्रकारे मातोश्रीच्या समोर ते हनुमान चालीसा पठण करण्याचं एक नाटक केलं गेलं. कारण हे पेशाने ऍक्टर आहेत. ऍक्टर लोकांना ह्या गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत. या दाम्पत्यामध्ये तो बंटी बबली, आपण तो मूवी बघितला असेल, तो चित्रपट पाहिला असाल, कशा प्रकारे ठगेगिरी करायची. या दाम्पत्याने उभ्या महाराष्ट्राला ठगवलंच आहे असंच म्हणू शकतो आपण. केवळ यांना पहिल्या कडव्याशिवाय दुसरं कडवं देखील त्या हनुमान चालिसेचं येत नाही. तिकडची स्थानिक जनता सांगते ह्यांनी काय केलंय, शिवपुराण, दहीहंडी, भोंग्यांचं वाटप, हनुमान चालिसेचं पठण, प्रदीप मिश्राचं प्रवचन आणि मन की बात या कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त अमरावतीमध्ये एकही विकासाचा कार्यक्रम घेतलेला नाही. काहीच नाही. अमरावतीमध्ये या गोष्टी झाल्या म्हणजे सगळं झाला. एवढा विकास पुरेसा आहे तुमचा. तुम्ही हनुमान चालिसेचं पठण करा, शिवपुराण वाचा, प्रदीप मिश्राचं प्रवचन ऐका, दहीहंड्या गाजवा, भोंगे वाजवा, आणि त्याच्यानंतर ते आणि काय करायचं, प्रचाराच्या वेळेस फक्त एखादा लो बजेट एखादा बॉलिवूडचा ऍक्टर घेऊन यायचा आणि त्याच्याकडून ते किसी डिस्को में जाय वगैरेच्या स्टेप मारून घ्यायच्या. तेवढं यांचा ठरलेला एक नित्यक्रम आहे. याच्या व्यतिरिक्त ह्यांना काहीही येत नाही. यांचे अनेक किस्से मी घेऊन आले. शेवटी कसं आहे माहितीये तुम्हाला शिवसैनिकांनो, हे सगळे ऍक्टर अशा प्रकारचे बेस्ट असतात. यांना बाहेर बजरंगबली दाखवायचा असतो, पण यांच्या घरांमध्ये रियाज अली असतो. तुम्ही समजू शकता ना मला काय सांगायचंय. तुम्हाला फसवण्यासाठी, हे सारं तुम्हाला फसवण्यासाठी यांच्या घरातले धंदे हे वेगळेच चालू असतात. त्यामुळे ह्यांच्यावर आपण काय बोलणार. आणि वारंवार मला मातोश्री समोर कशी अटक झाली, मी कसं रडून दाखवलं, प्रत्येक ठिकाणी तेच रडून दाखवायचं. यांच्या ओव्हर ऍक्टिंग साठी देखील 50 रुपये कापले पाहिजेत खऱ्या अर्थाने. ती एकच डान्स स्टेप करायची सगळीकडे जाऊन, आणि त्या डान्स स्टेपवर लोकांना भुलवायचं आणि मतदान घ्यायचं. यांचं स्वतःचं जातीचं सर्टिफिकेट देखील व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे हा देखील आजपर्यंत पडलेला एक प्रश्न असो. त्या जातीच्या सर्टिफिकेटवर शेवटी तो एससी साठी राखीव मतदारसंघ आहे अमरावतीचा. पण मागच्या वेळेसचं राजकारण हे वेगळं होतं, आत्ताच्या वेळेसचं राजकारण वेगळं आहे. कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस यांनी खासदारकी लढवली त्यावेळेस राष्ट्रवादीची ह्यांना मदत होती, कारण ते वेगळे लढले होते. आता ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून आहोत, तर आपलं राष्ट्रवादीचं, काँग्रेसचं, वंचितचं तिथे कशा प्रकारचं बलाबल आहे या सगळ्या गोष्टींना मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतो. नवनीत राणा कौर किंवा त्यांचे पती रवी राणा हे यावेळेस ना विधानसभा पाहणार ना लोकसभा पाहणार, इतकी घाणेरडी आकडेवारी दिसते. ज्या प्रकारचे जनतेच्या प्रतिक्रिया आहेत ते प्रकार पाहता यांना भविष्यात फार धोका आहे. तुम्ही सर्वांना मी आकडेवारी तुम्ही एकदा ऐकून घ्या मी काय सांगतो ते. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या खासदारांची, या नवनीत राणांची सध्याची परिस्थिती अमरावती मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात काय आहे तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतोय. अमरावती हा निम शहरी आणि निम ग्रामीण अशा प्रकारचा मतदारसंघ, जवळपास 60% हा ग्रामीण आहे आणि 40% मतदारसंघ हा शहरी आहे. इथे 8.5 लाख पुरुष आणि 7.5 लाख महिलांचं मतदान आहे. एससी वर्गाचं मतदान 17.63 आणि एसटी वर्गाचं मतदान 15.41 आहे. आणि सध्याचा हा मतदारसंघ एससी या वर्गासाठी राखीव आहे. याच्यामध्ये तेओसा, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट, बडनेरा आणि अमरावती असे 6 महाराष्ट्राच्या विधानसभेचे मतदारसंघ येतात. आता मी तुम्हाला 2019ची
लोकसभेची आकडेवारी वाचून दाखवतो आणि त्यानंतर 2014ची आकडेवारी वाचून दाखवतो. यांच्या ऍव्हरेज मध्ये काय निष्कर्ष लागतो तोही तुम्हाला मी सांगतो. 2019ला ज्यावेळेस नवनीत राणा जिंकून आल्या होत्या त्यांना 5,11,000 मतदान झालं होतं. ते जवळपास 46% आहे. म्हणजे जिंकलेल्या खासदाराला 46% मतदान झालं. आणि दुसऱ्या नंबरवर शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते, त्यांना 4,74,000 मतदान झालं. त्यांना जवळपास 43%, म्हणजे 46% आणि दुसऱ्या नंबरला 43%, जवळपास 3% हा डिफरन्स आहे. त्यावेळेस त्यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि नवनीत राणा आणि आपल्यासोबत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना अशा प्रकारचं आपलं समीकरण होतं. आता समीकरणं बदललेली आहेत. हा डिफरन्स जवळपास दोघांच्या मतदानामधला हा 37,000 आहे, 37,000. आणि तेव्हाचं वंचितचं मतदान जे आहे ते जवळपास 5.86, तुम्ही 6% पकडू शकता. म्हणजे जो डिफरन्स 3% होता दोघांच्या जिंकण्या हरण्याचा, तो इथे 6% मतदान वंचित घेऊन चाललेला आहे. 2014ची गोष्ट आता तुम्हाला सांगतो. 2014 मध्ये ज्यावेळेस आनंदराव अडसूळ जिंकून आले होते, अडसूळांना 4,68,000 मतदान, जवळपास 47% मतदान होतं. आणि राष्ट्रवादीच्या या नवनीत राणा त्यावेळेस त्या राष्ट्रवादीतून लढल्या होत्या आणि 2019ला अपक्ष म्हणून लढल्या होत्या. अपक्ष लढल्या असताना देखील राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा त्यांना पाठिंबा मिळालेला होता. आता राष्ट्रवादीतून ज्यावेळेस त्या लढल्या त्यांना जवळपास 3,30,000 मतदान, जवळपास 33% मतदान. आणि बहुजन समाज पक्ष त्यावेळेस फार मोठा होता, त्यावेळेस वंचितचं तिथे विशेष प्राबल्य नव्हतं. बहुजन समाज पक्षाला जवळपास 98,000 ते 99,000 मतदान झालं होतं. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाला तिथे 55,000 एक मतदान झालं होतं. आता ह्या दोघांचंही मतदान वंचितकडे सरकलेलं आहे, म्हणजे बहुजन समाज पक्षाचं आणि आरपीआयचं. आताची तिथली समीकरणं ही फार वेगळी आहेत. कारण आता मागच्या वेळेसचे काँग्रेस, राष्ट्रवादी इथे शिवसेनेसोबत आहेत, वंचित शिवसेनेसोबत आहेत. बहुजन समाज पक्ष देखील येऊ शकतो, सांगता येत नाही. आरपीआयचा गवई गट देखील शिवसेनेसोबत येऊ शकतो. या अशा प्रकारचं, कारण अमरावतीमध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, अमरावती हा कधीही भारतीय जनता पक्षाला त्यांनी कधीही आपलं जवळ केलेलं नाहीये. भारतीय जनता पक्ष इथे फार म्हणजे फार कमजोर आहे. त्यामुळे शिवसेनेला अशा प्रकारे कमजोर करून कुठेतरी आपल्या मर्जीतला एखादा खासदार निवडून आणता येतो का? आता अपक्ष उभं राहायची यांची हिंमत होणार नाही. ह्या नक्कीच लढल्या तर कमळावर. आनंदराव अडसूळांनी जर देव पाण्यात घातले असतील ना, बुडवून ठेवले असतील ना, ते बाहेर काढून घ्यावेत. आपला अजिबात उपयोग होणार नाही. तुम्हाला अजिबात तिथली खासदारकी, कारण ज्या प्रकारचं ती तुकडे फेकल्यानंतर जी कामं करायची असतात ती इमाने इतबारे ह्या दाम्पत्याने केलेली आहेत, या बंटी बबलीने इमाने इतबारे केलेली आहेत. त्यामुळे ती खासदारकी त्यांच्याच घशात पडणार हे मात्र नक्की. अमरावतीची खासदारकी त्यांच्याच घशात पाडली जाणार, म्हणजे निवडणुकीला कमीत कमी उमेदवारी दिली जाणार. भारतीय जनता पक्ष ह्यांना निवडून आणू शकत नाही याची स्वतः कल्पना, याची स्वतः प्रचिती त्या नवनीत राणा कौर यांना देखील आहे. कारण भारतीय जनता पक्षाचं तिथे विशेष मतदानच नाही. ही झाली यांची अवस्था. आता ह्यांचा जर ऍव्हरेज काढला तर नवनीत राणा कौर ह्यांचा जवळपास 2 ते 2.5 लाख मतांनी पराभव या 6 विधानसभा क्षेत्रातलं मी मतदान पाहिलं 2014चं, म्हणजे विधानसभा क्षेत्रावाईज ज्यावेळेस मी मतदानाचा ऍव्हरेज काढला, 6 विधानसभा कुठल्या कुठल्या आहेत त्या तुम्हाला मगाशी सांगितलं, तेवसा, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट, बडनेरा आणि अमरावती. आता बच्चू कडू दर्यापूरचे तेही देखील आमदार, बच्चू कडूंचा 0% सपोर्ट मिळणार आहे, 0%. बच्चू कडू स्वतः या खासदारकीसाठी इच्छुक आहेत. यांच्या आपसातल्या मारामारी तुम्हाला यथेच्छ पाहायला मिळणार आहेत. तर नंतरचा भाग राहिला, ती करमणूक आपण नंतर करून घेऊयात. पण जवळपास 2.5 ते 2.25 लाखांच्या मार्जिनने ह्यांचा इथे पराभव होतोय. आणि दुसरी गोष्ट, हा झाला या मॅडमचा, या ऍक्टरचा पराभव. आता दुसरे आहेत जे गंगाधरच शक्तिमान असतात ना, ते रवी राणा. या रवी राणांची 2014 आणि 19ची मी आकडेवारी सांगतो. रवी राणांना त्याही वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सपोर्ट मिळाला होता 14 साली सपोर्ट मिळून देखील यांचं फक्त मतदान होतं 47,000. आणि शिवसेनेचे संजय बंड यांचं 40,000 मतदान होतं, फक्त 7,000 मार्जिन. आणि रवी राणा जिंकले होते. 19ची आकडेवारी, 19ला 90,000 मतदान झालं रवी राणांना. आणि प्रीती बंड यांना 75,000 मतदान झालं, शिवसेनेच्या प्रीती बंड. आणि प्रमोद इंगळे वंचित बहुजन आघाडीचे यांना जवळपास 9,000 मतदान झालं. आत्ताचं समीकरण पाहता राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि इतर काही तिकडचे स्थानिक पक्ष, इंडिपेंडंट म्हणा, या सगळ्यांची मोड बांधल्यानंतर बडनेरामधनं या रवी राणाला देखील महाराष्ट्राची विधानसभा नशिबात नाही, तो गुलाल आता लागणे नाही. आणि अमरावती या लोकसभा मतदार क्षेत्रातनं या रवी राणांच्या पत्नींना
नवनीत राणांना देखील आता लोकसभेचा गुलाल लागले नाही. त्यामुळे तुम्हाला आता हनुमान चालिसेचंच पठण करायचंय, दिवस रात्र करायचंय, कारण भगवान हनुमानांचा तुम्ही अपमान केलेला आहात. खुल्यामध्ये रस्त्यामध्ये त्याचं प्रदर्शन मांडलं. आपल्या धर्माचं, आपल्या हिंदू धर्माचं आपण प्रदर्शन मांडतोय आणि त्याला बदनाम करतोय. याची किंमत मात्र तुम्हाला मोजावी लागेल. त्या मानाने तिकडे काँग्रेसच्या सुलभा खोडके होत्या, या देखील अतिशय स्ट्रॉंग आहे. काही कॅन्डिडेट तिकडे देखील स्ट्रॉंग आहेत. बीजेपीचे तुषार भारतीय जे होते त्यांना 31,000च मतदान झालं. जिथे शिवसेनेला 75,000चं मतदान होतं तिथे त्यांना 31,000चं मतदान होतं. आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्यामुळे हे नवनीत राणा असतील, हे रवी राणा असतील, हे जिंकून आले होते. असो, आता पाहायचंय या अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रतिक्रिया जेव्हा जनतेमधनं येतात आणि विशेष करून ह्या प्रतिक्रिया शिकल्या सवरलेल्या वर्गाच्या आहेत, त्यानंतर मात्र ही धोक्याची घंटा ह्यांनी वेळीच ओळखा. तुमचा काय कार्यक्रम होणार, आपलं तोंड आवरा. अजूनही आपलं तोंड आवरा. तुर्तास तुम्हाला एवढंच सांगतो आणि तुर्तास तुमची रजा घेतो. अशाच प्रकारे एकेका मतदार क्षेत्रामध्ये, आज मी तुम्हाला अमरावती लोकसभा आणि बडनेरा विधानसभा सांगितला, एकेका मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या असंच वातावरण आहे. शिवसेना न भूतो, महाविकास आघाडी असेल, शिवसेना असेल, न भूतो न भविष्यती असा विजय संपादन करणार आहे. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.